हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ग्लो विथ प्रतीक्षा. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा राधा राणीचा लुक आणि मी कसा करणार आहे राधा राणीचा मेकअप लुक. सो मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे ते आणि माझा लुक कसा झाला आहे ते. सो व्हिडिओ करण्याआधी मी माझ्या केसांना व्यवस्थित पिनअप वगैरे करून घेतलं दोन्ही साईडने, म्हणजे मेकअप करताना माझे छोटे छोटे केस आतमध्ये येऊ नये म्हणून. पिनअप वगैरे करून झाल्यावर आज तुम्हाला माझा चेहरा थोडा डल दिसत असेल म्हणून मी थोडीशी आजारी होते. चला तर आपलं पिनअप वगैरे झालेलं आहे. सो आज मी यूज करणार आहे पॉन्ड्सची बेबी क्रीम. एकदम छान क्रीम आहे. सो पॉन्ड्सची बेबी क्रीम जी असते ना ती एकदम लाईट कव्हरेज देते आणि जास्त हेवी लुक दिसत नाही. जितका फाउंडेशनने हेवी लुक दिसतो तितका बेबी क्रीमने नाही दिसत आणि जो लुक दिसतो तो एकदम सॉफ्ट आणि ग्लॅम दिसतो आणि राधा राणीचा पण लुक एकदम सॉफ्ट वगैरे असतो. सो त्यामुळे मला तसाच लुक हवा होता, एकदम सॉफ्ट. आणि मी क्रीम एकदम छानपणे मानेवर वगैरे व्यवस्थित ब्लेंड करून घेतली. आता मी यूज करणार आहे कन्सिलर. चलो तो कन्सिलर यूज करते. कन्सिलर वगैरे मी खरं तर जास्त यूज नाही करत कारण की माझी स्किन अजिबात पिगमेंटेड नाही आहे आणि मला डार्क स्पॉट पण नाही आहे, डार्क सर्कल पण नाही आहे. मी फक्त प्रॉपर स्किन शेड यावा त्यामुळे कन्सिलर खरं तर यूज करते. आणि ना बेबी क्रीमने जास्त करून खरं तर होत नाही इतकी स्किन कवर, त्यामुळे मी खरं तर कन्सिलर आज अप्लाय केलं आणि त्याच्यानंतर मी ओरिफ्लेमचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे. खरंच मी फर्स्ट टाईम यूज करणार आहे आणि माझं जे डेली वेअरचं जे पावडर आहे सो ते पण ओरिफ्लेमचा आहे. कॉम्पॅक्टसुद्धा माझं ओरिफ्लेमचा आहे. देन मी यूज करणार आहे आयब्रो पेन्सिल. आयब्रो पेन्सिल माझी ब्राऊन कलरची आहे आणि मला असं वाटतं ब्राऊन कलर हा आहे ना एकदम बेस्ट आहे. कोणी कोणी ब्लॅक कलरने सुद्धा करतं, बट ज्याची त्याची आवड. नंतर मी काजळ लावते आहे ज्याने माझा मेकअप लुक एनी टाईम म्हणजे कम्प्लीटच नाही होत. मला काजळ लावायला खूप जास्त आवडतं. मी डेली पण खूप जास्त काजळ लावते. आणि त्याच्यानंतर मी यूज करणार आहे आय शॅडो पॅलेट, म्हणजे आय मेकअप करणार आहे. आणि आय मेकअप जो आहे माझा तो एकदम सिम्पल असणार आहे. माझा येलो कलरचा घागरा आणि बेबी पिंक कलरचं जे ब्लाऊज आहे त्याच्या अकॉर्डिंगच मी माझा आय मेकअप करणार आहे. आधी मी बेसला येल्लो कलरचं शिमर शेड, म्हणजे येल्लो कलरचंच माझे पिगमेंटेड आहेत, खूप मस्त शेड आहेत ते. सो ते मी अप्लाय करून घेतला. सो त्याच्यानंतर मी बेबी पिंक कलरचा आय शॅडो लावून माझा लुक कंप्लीट करून घेतला आय मेकअपचा. सो त्याच्यानंतर मी अप्लाय केला मस्कारा. मस्काराने आपल्या आयलॅशेस खरंच किती सुंदर दिसतात ना. सो मस्कारा पण अप्लाय करत जा कारण की आपण जे मेकअप वगैरे करतो, फाउंडेशन वगैरे लावतो, पावडर लावतो, त्याच्यामुळे आपल्या आयलॅशेसना हे होतात. सो त्याच्यानंतर मी यूज करते आहे माझं मोस्ट फेवरेट डॉट अँड कीचं लिप बाम. आणि मी आयलायनर कधीच कॅमेऱ्यामध्ये बघून अप्लाय करत नाही कारण की ते माझ्याकडून होतच नाही. सो आता माझं मोस्ट फेवरेट ब्लश पॅलेट जे इनसाईडचं आहे. ब्लश आहे ना कोणता पण लुक करायचा असेल तर नक्की लावत जा कारण की ब्लशनेच खरं तर लुक उठून दिसतो. आणि त्याच्यानंतर मी हायलायटर लावते आहे. हायलायटरसाठी तुम्ही आता म्हणता हा ब्रश यूज नाही करत, पण माझ्याकडे नायकाहून जेव्हा मी ब्रश ऑर्डर केले होते तेव्हा माझ्याकडे हायलायटरचा ब्रश आला नव्हता. सो त्यामुळे मी ह्याच ब्रशने सुद्धा माझं हायलायटर वगैरे लावते. आणि हायलाईट पण असे पॉईंट करायचे जे की व्हिडिओमध्ये फोटोमध्ये उठून दिसले पाहिजे आणि एकदम नॅचरल दिसले पाहिजे. सो त्यामुळे पण मी हायलायटर खरं तर लावते आहे, नाहीतर मी कुठल्या लुकला हायलायटर जास्त यूज नाही करत. मी खिडकीमध्ये बसून व्हिडिओ करत होते म्हणून ते जास्त करून लाईट येतोय माझ्या फेसवर आणि इथं मी एवढे एक्सायटेड याच्यामुळे आहे कारण की मी रेड कलरची लिपस्टिक अप्लाय करणार आहे. मला रेड कलरची लिपस्टिक अप्लाय करायला खूप जास्त आवडतं, पण ट्रेडिशनल वेअरवरच ती करता येते खरं तर, त्यामुळे मी ती लिपस्टिक लावते आहे. आणि त्याच्यानंतर माझी लिपस्टिक वगैरे कंप्लीट झाली आणि मी किती खुश आहे. त्याच्यानंतर हे गंध वगैरे लावायचं होतं तर माझ्या फ्रेंडला म्हणलं तू मला लावून दे थोडंफार. मी पण लावलं आणि तिला पण लावायला लावलं. बघा ना किती छान वाटतंय ते. सो कसं झालं माझा राधाचा लुक प्लीज कमेंट मध्ये सांगा. आणि मी राधाची रील पोस्ट करेल ती याच्या आधी, ह्या व्हिडिओच्या आधी. सो रील्सला पण भरभरून प्रेम द्या आणि रील्सवर पण छान छान कमेंट्स करा. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.